नमस्कार, लोकशाही माझा एसपी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मालेगाव तालुक्यातील येसगावमधून आलेल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो। येसगावमधील सार्वजनिक व्यायामशाळेची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे। ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे या व्यायामशाळेचे रूपांतर कचराकुंडीत झाले आहे। चारही बाजूंनी पसरलेल्या घाणीमुळे गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण झाला आहे। या प्रश्नावर आवाज उठवत सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ गावडे यांनी ग्रामपंचायतीला ही समस्या त्वरित सोडवण्याचा अल्टिमेटम दिला आहे। त्यांनी चेतावणी दिली आहे की जर लवकरच काही कार्यवाही केली नाही तर ते मालेगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अमर उपोषण करतील। ग्रामपंचायत आणि प्रशासन नानाभाऊ गावडे आणि गावकऱ्यांच्या या मागणीवर काय पाऊल उचलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। ही होती येसगावमधील परिस्थितीची ताजी माहिती। पुढील अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही माझा एसपी न्यूज। तालीम संघाची स्थापना 2008 पासून झाली आहे, तरी सदर ग्रामपंचायत कार्यालयाकडे ह्या इमारतीची देखभाल दुरुस्तीचं काम असतं। त्यांना तसा बॉन्ड लिहून दिलेला असतो 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर का देखभाल दुरुस्ती ही ग्रामपंचायत कार्यालय येसगावमधून ही करेल। 2008 पासून आजपर्यंत एकही रुपया ग्रामपंचायत कार्यालयाने खर्च केलेला नाही। सदर इमारत वरून गळती, सदर इमारतीचे दरवाजे मुडलेले, फरच्या तुटलेल्या आहेत। या सर्व गोष्टींचा विचार करून अनेक वेळा पत्रव्यवहार केला ग्रामपंचायत कार्यालयाशी आणि तत्कालीन तेव्हापासून आजपर्यंत सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी उडवाउडीचे उत्तरे दिली। मागील 8 दिवसापूर्वी येसगाव येथे ग्रामसभा झाली। ग्रामसभेमध्ये ग्रामसेवकाने 1 महिन्याच्या आत तुमच्या व्यायामशाळेचं काम करून देईल असं आश्वासन दिलं आणि नंतर बदलून गेला। मला काही अडचण आहेत तर मी काही करू शकत नाही असे उडवाउडीचे उत्तरे दिली। ग्रामसेवकांनी म्हणजे ग्रामपंचायत तुमचं काय मागण्या पूर्ण केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? ग्रामपंचायत कार्यालयाचं कर्तव्य आहे का ह्या व्यायामशाळेची देखभाल दुरुस्ती त्यांना स्वतः केली पाहिजे असा कायदाच आहे आणि तसं त्यांना लिहून पण दिलेलं आहे। ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तो त्यांचा लिहिलेला कागद दाखवेल, बॉन्ड पेपर दाखवेल। त्यांनी सर्व वरच्या दिवशीचे काम करणे, दरवाजाचं काम करणे, लाईट फिटिंग काम करणे, खाली फरच्या तुटलेल्या फरच्या, रंगरंगोटी, साफसफाई या सर्व बाबी, या सर्व कामं ग्रामपंचायत कार्यालयाच केल्या पाहिजे हे असं माझं ठाम मत आहे। मी अनेक वेळा पत्रव्यवहार केला ग्रामपंचायत कार्यालयाशी व पंचायत समिती कार्यालयाशी, कुठलीही दाद दिली नाही, कुठलीही कार्यवाही केली नाही। म्हणून येत्या 8 ते 15 दिवसात जर व्यायामशाळेचे काम नाही झाले तर मी पंचायत समिती कार्यालयावर